घालण्यात आली आहे। मात्र महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एक गाव असं आहे जिथं भोंगा वाजताच मोबाईल बंद होतात। सांगलीतल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव इथं अभ्यासाचा बोंगा हा उपक्रम मागील 3 वर्षांपासून ग्रामपंचायत आणि अग्रणी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून राबवला जातो। या उपक्रमाअंतर्गत पहाटे 5 ते 7 आणि संध्याकाळी 7 ते 9 या कालावधीमध्ये गावातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी निश्चित वेळ दिला जाते। या वेळेमध्ये गावात भोंगा वाजवण्यात येतो आणि सर्व घरांमधील टीव्ही आणि मोबाईल हे बंद ठेवण्याचं पालन ग्रामस्थांकडून केलं जातं। 3 वर्षांपासून राबवण्यात येत असलेल्या या अभ्यासाचा भोंगा या उपक्रमाचा नेमका काय फायदा होतोय आपण पाहूया। आम्ही 3 वर्ष झालं आजपर्यंत अभ्यासाला बसलेलो असतो। जरी आम्ही अभ्यासाला नाही बसलो तर आम्हाला शिक्षक आलेले ओरडतात व आम्हाला अभ्यासाला बसवतात आणि त्यामुळे मला 8वी मध्ये NMMS ची सारथी पण भेटलेली आहे। याच्यामुळे आमच्या प्रगतीची वाटचाल चालू झाली। ती कशी तर मी साधारणतः 8वीत असल्यापासून अभ्यासाचा भोंगा चालू केला गेला आणि 8वीतच मला स्कॉलरशिप व NMMS अशा दोन्ही परीक्षांमध्ये यश संपादन झाले आणि या दोन्ही परीक्षांमध्ये स्कॉलरशिप प्राप्त झाली आणि मी नाही तर माझ्यासारख्या अनेक आमच्या गावातील विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप भेटली। सायंकाळी 7 वाजता भोंगा झाल्यानंतर सर्व मुले अभ्यासाला बसतात। 7 ते 9 या 2 तासांमध्ये सर्व मुले अभ्यासाला बसतात। या 2 तासांमध्ये सर्व घरातील टीव्ही मोबाईल हे बंद होतात। या 2 तासामुळे सर्व मुले अभ्यासाला बसल्यामुळे त्यांचे मोबाईल वापरण्याचे प्रमाण हे खूप प्रमाणात कमी झाले व सर्व फोकस हा अभ्यासावर सुरू झाला। आज या अभ्यासिकेचे 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर गावामध्ये पाहिलं तर 3 वर्षामध्ये 53 मुलांना नॅशनल स्कॉलरशिप मिळालेली आहे। त्याचबरोबर प्रत्येक वर्षी आमच्या केंद्रामध्ये 10वी बोर्डामध्ये पहिले विद्यार्थी हे पहिले 3 क्रमांक हे अग्रण धुळगावचेच आहेत। भोंगा वाजला की मुले आता आवडीने घरी येतात व 7 ते 9 मध्ये अभ्यास करतात। टीव्ही मोबाईल बंद ठेवतात। टीव्ही लाव किंवा मोबाईल लाव असा हट्ट करत नाहीत। तेव्हापासून मुलांमध्ये एक भोंगा वाजला का उत्साह निर्माण झालाय की या टायमात जाऊन अभ्यास करायचा। 7च्या आधी स्वयंपाक आवरून आम्ही मुलांच्या बरोबर ह्या लहान असल्यामुळं बसावं लागतं थोडं। आम्ही पण लक्ष देतो आणि मोबाईल आणि टीव्हीवर पूर्णपणे आम्ही 7 ते 9 का होईना पण पूर्णपणे आम्ही बंदी घातलेलीच आहे। घरी नाहीच आम्ही स्वतःच वापरत नाही, त्यामुळं मुलं पण आता त्यांना आवड निर्माण झाली अभ्यासाची। सांगलीतल्या